स्टेजवर मान्यवर, उपस्थित महिला, आज तुमचा दिवस आहे आणि तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताच आपल्याला आल्मेडा मॅडमने सांगितलं की महिला कुठे पोहोचलेले आहे? चंद्रावर. असा जोक आहे. महिला कशासाठी चंद्रावर चढल्या कोणी सांगू शकणार? त्यांना चप्पल ठेवण्यासाठी धर्तीवर जागा नाही म्हणून त्या चंद्रावर चढल्या. 3 मित्र होते. एक होता शेतकरी, एक होता बिगारी आणि एक होता फळबाग. शेतकरी म्हणतो, जेव्हा मी जमिनीमध्ये पीक पेरतो आणि जेव्हा सगळीकडे हिरवळ असते तेव्हा माझ्या डोळ्याचं समाधान होते. फळवाला म्हणतो, जेव्हा फळं पिकतात आणि मी जे विकतो तेव्हा मला खूप समाधान होते, कारण सगळे फळं खातात आणि ते विकतात. आणि जो बिगारी असतो तो म्हणतो, जेव्हा हिरवळ संपते, फळं विकतात आणि जेव्हा शेतीमधला कचरा काढायचा असतो तेव्हा मला समाधान होते. का त्याला समाधान होते? त्याला शेतीमध्ये काम करण्यासाठी काम मिळतं आणि त्याचा मोबदला त्याला मिळतो. आज आपला महिला दिवस आणि उत्तम असा विषय आहे. काय आहे विषय? कचरा आणि मानवी. हे 2 गोष्टी नाही, एकच. हे आपल्या जीवनाशी एकदम निगडित आहे, जोडलेला आहे. विशेष करून स्त्री आणि कचरा. स्त्री, जिकडे स्त्री आहे तिकडे सफाई आहे आणि जिकडे सफाई आहे तिकडे आरोग्य आहे. एक गावामध्ये एक पाटीलबाई नावाची बाई असते आणि ही बाई गावाचा आदर्श असते. नेहमी ती झाडू घेऊन, टोपली घेऊन गावातला कचरा काढते. एक दिवस काळ असा आला की ती कचरा काढते आणि लोक जाऊन फेकतात, कचरा फेकतात. ती काढते आणि ते फेकतात. आणि अशा वेळेला गावामध्ये भरपूर रोगराई चालू झाली. पण ह्या बाईने सोडलं नाही, तिचं चांगलं काम तिने सोडलं नाही. ती पुन्हा पुन्हा जाऊन कचरा काढायला लागली. अशा वेळेस रेजिना, नीता अशा अनेक बाया पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं, आता आपल्या गावामध्ये खूप रोगराई पसरलेली आहे, आता आपण काय करायचं? तेव्हा अशा ह्या आपल्या सोडालेकीच्या महिला होत्या, त्यांनी संघटना केली आणि सगळा गाव साफ करण्याचा निर्णय केला आणि ह्या बाया सफाईला लागल्या. सफाई करता करता आरोग्य दूर झालं आणि सगळे लोक पुन्हा आनंदित आणि निरागस झाले. तुम्हाला काय शिकायला मिळालं ह्याच्यातून? येस येस. जिकडे स्वच्छता आहे तिकडे काय आहे? आरोग्य आहे. एक माणूस मला सांगतो, आता 2-4 दिवसापूर्वी, मला माझी आई खूप खूप आवडते. मी सांगितलं, काय कारण आहे? कारण माझी आई एकदम साफ आहे, स्वच्छ आहे आणि सुंदर आहे. तिला नीट नेटकं ठेवायला फार आवडते, म्हणून मला माझी आई खूप आवडते. दुसरा मुलगा मला सांगतो, माझ्या घरी कोणी आलं आणि मला विचारलं की तुझी आई कुठे आहे, तर मी सरळ सांगतो. तर मी म्हटलं, तू काय सांगतो? मी असं सांगतो, माझी आई एक तर तुम्हाला विहिरीवर सापडेल, नाहीतर किचनमध्ये सापडेल. मग ती काय करते तिकडे? ती सफाई करते. एकतर भांडी घासते, कपडे धुते, किचन साफ करते आणि तुम्ही सगळे हे काम करत आहे. म्हणून तुमच्या कुटुंबाला चांगलं आरोग्य आहे. महिला म्हटलं की साफसफाई असते, म्हणून बहुतेक महिला मुलांना बाहेरचं खाऊ देत नाही, कारण तुमच्या हातचं झालेलं जेवण साफ असते, रुचकर असते आणि आरोग्याला चांगलं असते. आरोग्य म्हणजे मानवी जीवनाचं गुरुकिल्ली आहे.
आणि ती फक्त महिलाच हाती घेऊ शकते. जर तुम्ही पुरुषांच्या किचनमध्ये गेला पुष्कळ घाण दिसली आणि महिलेच्या किचनमध्ये गेल्या तर काय दिसणार तुम्हाला? साफसफाई. एक दिवस महिला बाहेर गेली तर पुरुष लोक कंटाळून जातात की नाही? कंटाळून जातात, त्यांच्या नाकी जाम येते. आणि हे सगळं महिलाच करू शकते, कारण महिला नेतृत्व करू शकते सफाईविषयी. महिला कुटुंबाला आणि समाजाला नेतृत्व देऊन जबाबदारी घेते आणि ती जबाबदारी निभावते. आज आपण महिला दिन साजरा करत आहोत. सफाई बरोबर आपल्याला पर्यावरणाची देखील आवड निर्माण झाली पाहिजे, कारण पर्यावरण आणि केर कचरा हे दूर नाही आहे, जवळ आहे. जेव्हा आपण पर्यावरण साफ ठेवतो, कचरा नाहीसा करतो, तेव्हा आपल्या आरोग्याला धोका नसतो. आता जगामध्ये आपण बघतो की प्लास्टिक 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 सगळीकडे प्लास्टिक आहे. प्लास्टिकद्वारे देखील आपल्याला आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. पर्यावरण म्हणजे नुसतं सफाई नसून झाडे लावायला पाहिजे. झाडे लावायचीच नसतात तर त्याची जपवणूक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण प्लास्टिकच्या बॅगा घेतो आणि पळतो कुठे पण मार्केटमध्ये इकडे तिथे. आपल्या घरी कपडा, लहानसा कपडा असला, जुने कपडे असले, त्याच्या बॅगा शिवायच्या आणि ते बॅगा आपण घेऊन जायचे, म्हणजे आपल्याला आरोग्याला धोका नसतो. आणि तसंच आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या बाजूला खूप सांडपाणी असते, जमीन असते, आपण ती तशीच टाकून देतो. पण तुम्हाला मी एक जिवंत उदाहरण देणार आहे. सगळ्यांनी जाताना जाऊन परीक्षण करायचं आणि नाही केलं, तुम्हाला नाही समजलं तर आपल्या फादर ब्रँडनला विचारायचं आहे. तुम्ही जर तिकडे गेले, फादरांनी कॉन्क्रीट लादीवर टोमॅटोची झाडं लावलेली आहेत आणि फादरांना एवढी टोमॅटो तिकडे मिळतात की काही लोकांनी चोरून पण नाही. फादरांनी आम्हाला एक सुद्धा दिला नाही, असू दे, आणि लोकांनी चोरून पण नाही. तर तुम्ही सगळे बाया आहेत, शेतीवाले बाया आहेत, घराच्या बाजूला मिरची, गवती चहा, तुळशी, थोडी 1-2 झाडं वांग्याची आणि असं काय लावलं तर आपल्याला बाजारात पळायची गरज नाही 2 टोमॅटोसाठी, 2 मिरचीसाठी, आपल्या घराच्या शेतात. आणि खरं सांगायचं म्हणजे आमचे सिस्टर आहे, आम्हाला आपल्या शेतामध्ये पिकलेली पपई, मिरची, वांगी आवडते, कारण ती आपल्या हाताने लावलेली आहे, डोळ्याने पाहिलेली आहे. आपण बाजारातून आणतो, आपल्या गावातली ठीक आहे, पण दुरून आलेली भाजी आपल्याला माहीत नाही त्याच्यामध्ये किती खत टाकलेलं आहे, किती औषध टाकलेलं आहे. आपण ती खातो आणि ते आरोग्याला धोकादायक असते. तर आपल्या घराच्या बाजूला सिमेंट कॉन्क्रीट नाही आहे, फादरसर लावा, तिथे मिरची लावा, पपया लावा आणि घरात पिकलेलं अन्न खा आणि आरोग्याला जपा. कारण आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपले पैसे वाचणार, आपण घरात सुखी राहणार, मुलाबाळांना सुखी ठेवणार. आज तुमचा दिवस आहे. मी तुम्हाला एकच सदिच्छा देते की नेहमी तुमचा सन्मान करा. महिला दिवशीच नसून तर इतर दिवशी देखील, कारण देवाने तुम्हाला एवढी सुंदरता, बाहेरची सुंदरता नाही दिली, आंतरिक सुंदरता दिलेली. तुम्ही जरी साध्या असल्या तरी पण सुंदर डोळे, सुंदर हात, सुंदर हृदय तुम्हाला जे दिलेलं आहे ते चांगल्या कामासाठी वापरा आणि देवाचा गौरव करा. इतके बोलून मी माझी